नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्प 2026 मधून आपण एक शब्द वारंवार ऐकतोय, तो म्हणजे हाय स्पीड कॉरिडॉर। मग ती बुलेट ट्रेन असो किंवा समृद्धी महामार्ग। पण तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का, याला साधं रेल्वे ट्रॅक किंवा हायवे न म्हणता कॉरिडॉर का म्हणतात? याचा नेमका अर्थ काय आणि हे तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रात इतक्या वेगानं का येतंय? नमस्कार, मी प्रथमेश। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या हाय स्पीड कॉरिडॉर विषयाचा सोप्या भाषेत उलगडा करणार आहोत। साध्या भाषेत सांगायचं झालं तर हाय स्पीड कॉरिडॉर हा असा एक खास रस्ता किंवा रेल्वे मार्ग असतो जो फक्त आणि फक्त अति वेगवान वाहतुकीसाठी राखीव असतो। वेग इथे गाड्यांचा किंवा ट्रेनचा वेग सामान्य मार्गांपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतो। उदाहरणार्थ 250 ते 350 किलोमीटर प्रति तास। विना अडथळा प्रवास, यात सिग्नल, क्रॉसिंग किंवा ट्रॅफिकचे अडथळे नसतात। ॲक्सेस कंट्रोल, तुम्ही कुठेही मध्येच या मार्गावर शिरू शकत नाही किंवा बाहेर पडू शकत नाही। यासाठी ठराविक एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स असतात। हाय स्पीड प्रवासाची खरी क्रांती झाली ती जपानमध्ये। 1964 मध्ये जपानने जगातील पहिली हाय स्पीड रेल्वे शिंकानसेन म्हणजेच बुलेट ट्रेन सुरू केली। टोकियो ते ओसाका हा प्रवास या ट्रेनने बदलून टाकला। त्यानंतर फ्रान्सने TGV आणि चीनने या तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली। आज चीनकडे सर्वात मोठं हाय स्पीड रेल्वे नेटवर्क आहे। युरोप आणि आशियातील प्रगत देशांनी हे सिद्ध केलंय की वेगवान कनेक्टिव्हिटीमुळे देशाची अर्थव्यवस्था बुलेटच्या वेगाने वाढते। आता तुमच्या मनात येईल की भारतामध्ये किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे सगळं आत्ताच का? तर याची 3 प्रमुख कारणं आहेत। आर्थिक इंजिन, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि पुणे, नागपूर, नाशिक ही मोठी औद्योगिक शहरं आहेत। या शहरांना जोडल्यास व्यापाराला मोठी गती मिळेल। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वेळेची बचत। मुंबई ते नागपूर हे 700 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करायला पूर्वीच्या काळात 16 ते 18 तास लागायचे, जे आता समृद्धी कॉरिडॉरमुळे निम्म्यावर आले आहेत। आणि तिसरं, शेवटचं पण महत्त्वाचं, शहरीकरण। वाढत्या लोकसंख्येमुळे साध्या रस्त्यांवर आणि रेल्वेवर प्रचंड ताण आहे। हाय स्पीड कॉरिडॉरमुळे सॅटेलाइट सिटीजचा विकास होतो आणि मुख्य शहरांवरील ताण कमी होतो। महाराष्ट्रात सध्या 2 मोठे प्रोजेक्ट्स चर्चेत आहेत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारताचा पहिला हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा एक हाय स्पीड रोड कॉरिडॉर आहे जो मुंबई आणि नागपूरला जोडतो। याशिवाय पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेवरही काम सुरू आहे। मित्रांनो, कुठलंही काम म्हटलं की त्यात अडथळे येणारच, आव्हानं येणारच। तसंच या प्रकल्पांच्या बाबतीत। आता हे प्रकल्प ऐकायला जितके भारी वाटतात तितकेच ते पूर्ण करणं आव्हानात्मक आहे। यात प्रामुख्यानं 2 प्रकारचे अडथळे येऊ शकतात। प्रकल्प राबवतानाची आव्हाने म्हणजेच एक्झिक्युशन चॅलेंजेस, जसं की जमीन संपादन, प्रचंड खर्च आणि पर्यावरण। आता जमीन संपादन म्हणजेच लँड ॲक्विजिशन बद्दल बोलायचं झालं तर हजारो किलोमीटरचा सरळ मार्ग बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन किंवा वनजमीन संपादित करावी लागते। यात शेतकरी आणि सरकार यांच्यातील वाद ही सर्वात मोठी अडचण असते। प्रचंड खर्च, हाय स्पीड रेल्वेसाठी 1 किलोमीटरचा ट्रॅक बनवायला साधारण 100 ते 200 कोटी रुपये खर्च येतो। आता इतका मोठा निधी उभा करणे आणि प्रकल्पाचा आर्थिक परतावा मिळवणे हे मोठं गणित असतं। पर्यावरण, डोंगरातून बोगदे काढणे किंवा जंगलातून मार्ग नेल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती असते। यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसामान्यांसाठीची आव्हाने म्हणजेच पोस्ट डेव्हलपमेंट चॅलेंजेस। तिकिटाचे दर, हाय स्पीड प्रवासाचा खर्च जास्त असतो, त्यामुळे या ट्रेन किंवा रस्त्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतील का हा मोठा प्रश्न असतो। कनेक्टिव्हिटी, हे कॉरिडॉर्स फक्त मोठ्या शहरांना जोडतात, त्यामुळे मधल्या छोट्या गावातील लोकांना याचा थेट फायदा होत नाही। उलट त्यांचे रस्ते किंवा शेतं ह्या कॉरिडॉरमुळे दुभंगली जातात। देखभाल म्हणजेच मेंटेनन्स, ताशी 300 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या यंत्रणेची सुरक्षितता आणि देखभाल राखण्यासाठी जागतिक दर्जाच्या शिस्तीची गरज असते, ज्यात थोडीही चूक मोठी दुर्घटना घडवू शकते। तर मित्रांनो, हाय स्पीड कॉरिडॉर हे प्रगतीचं प्रतीक नक्कीच आहे, पण त्यासोबत येणारी आव्हानेही तितकीच मोठी आहेत। जमीन अधिग्रहण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि महागडी तिकीटं यांसारख्या मुद्द्यांवर योग्य मार्ग काढला तरच हे प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी होतील। कोणत्याही मोठ्या बदलासाठी काहीतरी किंमत मोजावी लागतेच।
पण ती किंमत सामान्यांच्या हिताची असावी हीच अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं? भारतासारख्या देशात जिथे आजही रेल्वेचं जाळं विस्तारत आहे, तिथे अशा महागड्या कॉरिडॉर्सची खरंच गरज आहे का? की आपण आहे त्या व्यवस्थेत सुधारणा करायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.